वयाच्या 19व्या वर्षी पायलट बनून नांदेडच्या या मराठमोळ्या लेकीनं नवा रेकॉर्ड केलाय। देशात सगळ्यात कमी वयाची पायलट बनण्याचा बहुमान या मराठमोळ्या तरुणीने पटकावलाय। ज्या वयात तरुणांना काय करावं आणि कुठलं करिअर निवडावं असा प्रश्न आवासून उभा राहतो, त्याच वयात या तरुणीने आभाळाला गवसणी घातली आहे। नांदेडच्या युक्ता बियानीने वयाच्या 19व्या वर्षी पायलट बनून नवीन इतिहास रचलाय। युक्ताने तब्बल 200 तास विमान चालवून स्वतःची प्रतिभा सिद्ध केली आहे। अभी तक मैंने सेस्ना और मल्टी इंजन 2 ही विमान चलाए। ट्रेनिंग के लिए वही नेसेसरी होता है और अभी मैंने 200 घंटे की ट्रेनिंग कंप्लीट की है। लहानपणापासून पायलट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी युक्ता आज खरोखरची पायलट झाली आहे। पण युक्ताचा हा प्रवास सोपा नव्हता। तिला आपल्या वयापेक्षाही कितीतरी पटीनं पुढचा विचार करून ध्येय गाठायचं होतं। पण युक्ताचा हा प्रवास सोपा नव्हता। तिला आपल्या वयापेक्षा कितीतरी पटीनं पुढचा विचार करून ध्येय गाठायचं होतं। यापूर्वी 21 वर्षांच्या तरुणीने पायलट बनण्याचा बहुमान पटकावला होता। युक्ताला हा रेकॉर्ड मोडायला अथक परिश्रम आणि चिकाटीची गरज होती। ही सगळी आव्हानं पेलायला युक्ता तयार होती आणि म्हणून तिने 12वी झाल्या मुंबई गाठली। युक्ताने मुंबईत 6 महिने विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतलं। यानंतर युक्ताची बारामती येथील फ्लाइंग स्कूलमध्ये निवड झाली। या प्रशिक्षणादरम्यान युक्ताने तब्बल 200 तास विमान चालवलं आणि आपल्या पायलट बनण्याच्या स्वप्नावर तिने स्वतः शिक्कामोर्तब केलं। अभी आगे की तैयारी ऐसी रहेगी कि मैंने एयर इंडिया के लिए अप्लाई किया है, तो अभी वही जॉब के लिए मैं ढूंढूंगी और फिर जैसे ही जॉब मिलती है तो फिर वैसे ही एयरलाइन में मैं ज्वाइन। युक्ता आता लवकरच एअर इंडियात अप्लाय करणार आहे। तिचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिने एअर इंडियात सेवा देण्याचं ठरवलंय। युक्ताच्या या गरुड झेपमुळे तिच्या कुटुंबियांचं ऊर भरून आलंय। युक्ताने फक्त तिच्या कुटुंबियांचंच नाही, तर ज्या मातीतून ती येते त्या मातीलाही आभाळापर्यंत पोचवलंय। लेक काय करू शकते आणि तिला का शिकू दिलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण युक्ता आहे। जमिनीवरून आभाळाकडे डोळे वटारून पाहणाऱ्या कितीतरी लोकांसाठी युक्ता एक ज्वलंत उदाहरण आहे। आपण ठरवलंच तर आभाळालाही गवसणी घालू शकतो आणि या प्रवासात वय हे निव्वळ आकडे दाखवतं हे युक्ताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। युक्ताच्या या प्रवासाला साम टीव्हीचा सलाम। नांदेडहून सुशील सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।